मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूर आनंदोली पाईपलाईन रोडवर नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे धडक कारवाई. मित्रांनो, शनिवारी सकाळी नविता अभिषेक नेरकर या 8 वर्षाच्या चिमुरडीचा अपघाती मृत्यू झाला होता. याबाबत सन्मानने बातमी प्रसिद्ध केली होती आणि या भागातील वाढत्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले होते. नाशिक महानगरपालिकेने याबाबत तातडीने पावले उचलली आणि या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने रिलायन्स पेट्रोल पंप, पाईपलाईन रोड, आनंदोली रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी ही कारवाई सातपूर विभाग आणि नवी नाशिक यांच्या पथकातर्फे करण्यात आली. यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव, सुमन गवळी, भरत खैरनार, तानाजी निगळ, संजय कोठुळे, भगवान सूर्यवंशी, आकाश पवार, प्रमोद आव्हाळे, सुमेश दिवे, श्रीराम शिंदे, निखिल तेजाळे, प्रकाश नाठे आणि सातपूर व गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाच्या या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक.